आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गुरुवे साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आणि ज्यांना मी काँग्रेसचे भीष्माचार्य म्हणेन असे श्री शांताराम बापूजी वावरे, नाशिक जिल्ह्यातले अत्यंत चळवळीचे जुने कार्यकर्ते आणि आपले जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष जनार्दन भाऊ, धुळे जिल्ह्याचा संपूर्ण आर्थिक विकास करण्याचा ज्यांनी स्वप्न पाहिलं आहे असे डॉक्टर भरदासांना, त्यांच्याबरोबर सत्कारा करता खास आलेले देवगंगेचे संचालक भाऊ पाटील, जिल्हा परिषदचे पदाधिकारी पंडितराव गायकवाड, डॉक्टर निकम, पेडचे सभापती आनंदराव यांना, मंचावरील सर्व प्रतिष्ठित नेते, आपल्या या सगळ्या भागाची ज्यांना आपण मुलूक मैदान तो म्हणून ज्यांना ओळखतो, हा त्यांना आपण त्यामुळे त्यांच्या त्या वक्तृत्वाची आपल्याला काही सोय झालेली नाही असे दौलतांना, तालुक्यातून आणि जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते, जे खास करून या कार्यक्रमात बंधू आणि भगिनींनो, माझ्यावरती तुम्ही सर्वांनी प्रेमाचा इतका वडीमार केलेला आहे की काय बोलावं ते माझ्या काही लक्षात येत नाहीये. मी थोडासा विचार करून आलो होतो की आपण या ठिकाणी काय बोलावं, परंतु मी ते सगळं विसरून गेलेलं आहे. आणि गोळे साहेबांनी इतकं जोरात भाषण केलं की त्यांचं भाषण ऐकता ऐकता माझी मती गुंग होऊन गेली, मला काही सुचतच नाही. आता मला आठवतं की 1980 साली माझे वडील वारल्यानंतर पहिल्यांदा मी जेव्हा मालेगाव तालुक्यात आलो तेव्हा याच गावाला माझा पहिल्यांदा मी आलो होतो आणि याच गावाला माझा एक छोटासा सत्कार करण्यात आला होता असं मला आठवतं. त्यावेळी मला कपडे वगैरे केले, त्या फक्त शालच दिली मी. खारकुटी या गावाचं पहिल्यापासून माझ्यावरती खूप प्रेम आहे याची मला जाणीव आहे. आणि जसं टीचरांना म्हटले तसं या गावामध्ये सुद्धा दोन तट आहेत, कोण इकडे बोलतं कोण तिकडे बोलतं, परंतु तरी सुद्धा दोन्ही पहिल्या कायम माझ्या पाठीशी उभे असतात. हे या गावाचं वैशिष्ट्य आहे आपण म्हणूया. माझी खरी या ठिकाणी तुम्ही सत्कार ठेवला ते काय पुणे विद्यार्थी पुणे शिक्षण मंडळाच्या स्थायी समिती आणि परीक्षा समितीवर निवड झाली म्हणून खरा हा सत्कार ठेवला होता. त्यामुळे त्या अनुषंगाने काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती. त्याबाबत मी एवढंच म्हणेन की तिथे गेल्यानंतर मला असं वाटायला लागलेलं आहे की मी तिथे गेलो नसतो तर बरं झालं. तिथे गेल्यानंतर माझ्याकडे 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं काम पाहण्याची पाळी आली आणि त्याच्यानंतर मी ज्या ज्या सेंटर्सला व्हिजिट दिलेली आहे त्या ठिकाणी माझ्या असं लक्षात आलं की 90% विद्यार्थी कॉपी करतात, 95% म्हणते. अगदी त्याच्यात आमच्या भगिनी पण मागे राहत नाही. आणि लेडी पोलीस घेऊनच्या भगिनींची आम्हाला भरती घ्यावी लागते, ही खरोखर एक लज्जास्पद गोष्ट आहे. आणि हे काम करत असताना मला खूप मुलांना कॉपी करताना पकडता आलं असतं, तरी सुद्धा मी त्यातल्या त्यात जे जास्त वाईट होते त्यांनाच पकडलं, सगळ्यांना काही तशी कडक शिक्षा केली नाही. पण मला या सगळ्या प्रोसेसमध्ये एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की या सगळ्या ठिकाणी फिरून आल्यानंतर मी मालेगाव शहरात सुद्धा फिरलो आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलो असताना एक 60-70 पालक माझ्याकडे आले मोर्चा घेऊन आणि त्यांनी मला सांगितलं की आमचे मुलं कॉपी करतात, ते पकडायला तुम्ही काही यायचं नाही. आमचे मुलं कॉपी करतात, कॉपी करूनच पास होतील. तुम्ही जर या मुलांना कॉपी करताना पकडलं आणि यांचं वर्ष वाया गेलं ती मुलं अतिरेकी होती आणि याची कुठली जबाबदारी तुमच्यावर राहील. तर त्यांच्या अतिरेकी होण्याचा कॉपी करण्याचा काय अर्थार्थी संबंध मला कळलं नाही, पण मला त्या क्षणी फार वाईट वाटलं. माझी अशी समजूत होती की विद्यार्थी आहेत
थोडासा काहीतरी 2-4 कागद खिशातून कसं तरी पास होण्याचा प्रयत्न करत असतील, पण ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पालक येऊन सांगतात की आमच्या मुलांना कॉप्या करून द्या, त्या अर्थी पालक आपल्या विद्यार्थ्यांना घरात काय शिकवतात याच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार मला वाईट वाटायला लागलं की आमच्या आई वडिलांनी किंवा माझ्या वर्गाच्या इतर मित्रमंडळींच्या किंवा तुम्ही जुने लोक तुम्ही आठवत असाल तर आपल्याला काही कोणी कॉपी करा किंवा आपल्या वडिलांनी आपल्याला शाळेत जाऊन आपला मुलगा ठरवा 2 मार्क वाढून पास करा असं कधी मास्तरांना सांगितलं असेल असं तर काही पाहण्यात आलेलं नाही. हा जो बदललेला काळ आहे ते खरोखर एक वाईट चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि मग याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणतो की आमच्या जिल्ह्यामध्ये 20 लाख तरुण बेकार आहेत, त्यांना नोकऱ्या द्या. कुठल्या तरुणांनी हे 20 लाख तरुण आपल्याकडे नोकऱ्या मागणार आहेत? हे 20 लाख तरुणांपैकी किती मुलं खरोखर प्रामाणिकपणे परीक्षा देऊन पास झालेले आहेत आणि किती मुलं प्रत्यक्षामध्ये कॉप्या करून पास झालेले आहेत? आमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांना विचारतो की बाबा हे आपल्या MSG कॉलेजमधून पास झालेली मुलं आहेत की आपल्या नागपूर कॉलेजमधून पास झालेली मुलं आहेत, यांचं नॉलेज एवढं कमी कसं काय? तर याचं कारण हेच आहे की हे सगळे मुलं त्यांचे पालक सुद्धा त्यांना कॉपी करायला प्रोत्साहित करतात आणि मग अशा 20 लाख बेकारांना जर आपण नोकऱ्या देणार असू कुठल्याही पदावरती तर त्यांचा आपल्या काम करण्याच्या हिशोबाने शाळेत शिक्षक म्हणून येणार असेल तर ते मुलं काय शिकवतील, प्रोफेसर म्हणून येणार असेल तर ते काय शिकवणार आहेत, ग्राहक म्हणून काम करणार असतील तर त्यांना काय करता येणार आहे? एखादा M.Com झालेला मुलगा महापालिकेमध्ये अकाउंट्सला लागला तर त्याला काय अकाउंट्स लिहिता येतील, काय त्याला करणार आहे आर्थिक किंवा या गोष्टीचा विचार केल्यानंतर 20 लाख लोकांना कोण नोकऱ्या देणार, कोणीच देणार नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. या ठिकाणी आपण असं बोललात की आपण सर्वांनी मला बापूंनी आपली प्रेमाने सांगितलं की बाबा तुम्ही राजकारणात या, आमचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे. आणि मला मान्य आहे की बापूंसारख्या ज्येष्ठ माणसाचा आशीर्वाद हा कधीच खाली जात नसतो आणि आपल्याला राजकारणामध्ये अपयश येण्याचं काही कारण नाही. बापूंनी या ठिकाणी असं बोलले बापू की कार्यकर्ते सत्ता होऊन बदलतात. ही गोष्ट थोड्याफार फरकाने सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, पण माझं त्याबद्दल असं मत आहे की कार्यकर्ते बदलत नाहीत, पुढारी बदलतात. गेल्या 10-12 वर्ष मी या मालेगाव तालुक्याच्या राजकारणात जवळून पाहतो आहे आणि प्रत्येक वेळा माझ्या असं लक्षात आलेलं आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे, जो सामान्य माणूस आहे तो आहे तिथंच आहे. त्याचे काम झालं असेल नसेल झालं, त्याच्या 2 पोरांना नोकरी लागली असेल नसेल लागली, त्याचा इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न सुटला असेल, त्याचा काही इतर प्रश्न सुटला असेल, त्याच्या बाबतीत खूप पाणी आलं असेल, अशातलाही भाग नाही, पण तो आहे तिथंच आहे आणि निष्ठेने उभा आहे. परंतु जे पुढारी आहेत की ज्यांचे 2-2 लोक नोकऱ्यांना लागलेले आहेत, ज्यांनी सत्ता भोगलेली आहेत, जे कुठले कुठले चेअरमन झाले, कुठल्या नाना पदांवर जाऊन बसले, ज्यांनी सत्तेचा गैरवापर सुद्धा केलेला आहे, असे जे मंडळी आहेत तेच ताबडतोब प्रभावित होतात. आता माझा साधारण अनुभव ज्यावेळेस 12 तारखेला म्हणजे 12 फेब्रुवारीला त्यांना मंत्रिपदावर काढून टाकण्यात आलं त्यावेळेस आमच्याकडे तर मला वाटतं एकही माणसाने यायला पाहिजे होते. पण परिस्थिती अशी होती की ताईंना ज्यावेळेस दक्षिणवरून काढून टाकलं त्या दिवशी रोज जर ऑफिसमध्ये 50 लोक भेटायला असतील तर त्या दिवशी 5,000 लोक ऑफिसमध्ये जमले होते. बघणाऱ्या लोकांना जाणार होते आणि इतके लोक त्या दिवशी भेटायला आले. तर जर लोक सत्तेबरोबरच बदलणारे असते तर असं चित्र काही पाहायला मिळालं नसतं. म्हणून मी अगदी शारीरिकपणे सांगतो की आमच्या मालेगाव तालुक्यातले जेवढे कार्यकर्ते आहेत जे काम करतात, जे दक्षिण आहेत, ते सगळे कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे आहेत आणि राहतील. फक्त हे थोडेसे सत्तास्थानी आलेले पुढारी आहेत यांच्याबद्दल असं खात्री म्हणू शकणार नाही. म्हणू शकला असतो तर मला खरोखर आनंद झाला. या मालेगाव तालुक्याचे खूप प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हमखास मांडला जातो आणि हरणबारी धरणाची उंची वाढवावी वगैरे वगैरे हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे प्रश्न मांडले गेलेले आहेत. पण हे प्रश्न या पद्धतीने सुटणार नाहीये याची मांडणाऱ्यांनाही जाण नाही. निराक्षर ज्या टीव्हीवरती जोरात तुम्हाला सांगतात तर त्यांना माहिती याचं काही होणार नाही. पण मग आपण कशाला वाईटपणा घ्यायचा, आपण आपलं सांगायचं द्या द्या पाणी मिळणार नाही हे त्यांना माहिती आहे. आणि ते तुम्ही पण समजून घ्या की जेवढी आपल्याकडची सगळी धरणं आहेत, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातली जेवढी धरणं आहेत त्यातली राहिलेली आहेत आणि फक्त 20% धरणांचं पाणी साधारणतः आपल्याला इरिगेशनला मिळतं. आणि ही परिस्थिती अशीच वाढत राहणार आहे कारण आपली लोकसंख्या आपण 90 कोटीच्या घरात गेलो आहोत. आणखी थोड्या दिवसात आपण 95 कोटीच्या घरात जाणार आहोत.
इतकी फास्ट वाढते आहे. तुम्ही तुमच्या खाकुर्डी गावाचा जर हिशोब पाहिला असेल, तुमच्या खाकुर्डी गावची लोकसंख्या काय होती, आज किती झाली? एक 20 वर्षापूर्वी तुमच्या गावाची पिण्याच्या पाण्याची रिक्वायरमेंट काय होती? एका दोन विहिरीवरती काम भागत होतं. आज एक टाकी असून तुम्हाला भागत नाही. आपल्याला दुसरी टाकीचं भूमिपूजन करावं लागतं आणि जिल्हा परिषदेकडे मागणी करावी लागते की आम्हाला आणखी पाणी पाहिजे आहे. मग हे पिण्याचं पाणी तर येणार आहे कुठून? तर हे पाणी, हेच पाणी तुम्हाला मिळणार आहे पिण्याकरता, हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यामुळे शेतीच्या पाण्याचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवण्याकरता जलसंवर्धन हा एकमेव मार्ग आहे. आणि हे शास्त्रज्ञांनी आपल्याला सिद्ध करून दिलेलं आहे की जेवढं आपल्या तालुक्याचं सरासरी पर्जन्यमान आहे 16 ते 18 इंच पाऊस या तालुक्यात जो पडतो, ते जर पाणी आपण व्यवस्थित सांभाळू शकलो आणि व्यवस्थित वापरू शकलो तर आपल्याला बाहेरून पाणी घेण्याची गरज नाही. आपल्याला कुठल्याही धरणाची, कुठल्याही चारीमधनं पाणी येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. आणि हे समजून घेऊन त्या पद्धतीने जर आपण वाटचाल केली तरच आपलं पुढचं जीवन आपण सुखकर करू शकणार आहोत, हे लक्षात घ्या. पाण्याचं पाणी, पिण्याचं पाणी, जो पाणी लागतील एखादी माझ्याकडे मला लागतील तो पाणी टाकली तर तशातला प्रकार निश्चित होणार आहे. ज्याच्याकडे पाणी आहे तो या सगळ्या मुलकावरती राज्य करू शकेल अशी परिस्थिती येणार आहे. आणि त्याच्याकरता म्हणूनच शासनाने अगदी योग्य वेळी आपल्याला जलसंवर्धन सारखी अत्यंत चांगली योजना दिलेली आहे आणि ही योजना व्यवस्थित राबवली गेली पाहिजे. दुर्दैवाने होतं काय की सरकारच्या कुठल्याही योजनेमधले 60% पैसे जे असतात ना ते वाया जातात. ते तुम्ही लक्षात घ्या. ते 60%चा हिशोब असा आहे की 20% पैसे हे भ्रष्टाचारात जातात. मग माझ्यासारखे पुढारी 10% टाकतात, 10% सरकारी लागतं. त्याच्यात काही फरक कुठं असले तरी लागायचं बोलताना काही कारण नाही. त्याच्यानंतर 20% जे पैसे असतात ते मागील ज्या योजनेतली कामं असतात ती पूर्ण न झाल्यामुळे त्यांना लागणारे पैसे म्हणून या योजनेचे पैसे पुढे ढकलले जातात, मागच्या योजनेमध्ये वापरले जातात. आणि 20% पैसे हे वाढती मागणी किंवा ज्याला आपण चलन फुगवटा म्हणून त्याच्यामध्ये घेऊन जातात आणि फक्त 40% पैसे ऍक्च्युअली खर्च होतात. आणि म्हणून आपल्याला विकासाची कामं ज्या प्रमाणात सरकारी कागदोपत्रावर दिसतात त्या प्रमाणात झालेली दिसत नाही. आपल्या तालुक्यामध्ये आपण जर असं माहिती ठेवलं, आपल्या तालुक्यामध्ये दरवर्षी अनेक प्रकारच्या स्कीम्स राबवल्या जातात. खरं तर ह्या तालुका पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदेची नैतिक जबाबदारी समजतो की त्यांनी सर्वसामान्य लोकांचं लक्ष घालून दिलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक गावावरती किंवा प्रत्येक तालुक्यावरती प्रत्येक स्कीमवरती किती रुपये खर्च केलेले आहे. आणि या गावातल्या नागरिकांनी जागरूकतेने लक्ष ठेवलं पाहिजे की माझ्या गावाच्या रस्त्यावरती जर 5 लाख रुपये सरकारने दिलेले आणि जिल्हा परिषदेला खरोखरच जर 5 लाख रुपये आलेले आहेत तर ते 5 लाख रुपये माझ्या रस्त्यावरती खर्च होतात की नाही, तर 2 लाख खर्च जिल्ह्यात जातात कुठे. याच्यावरती जागरूकपणे जोपर्यंत कार्यकर्ते लक्ष देणार नाही त्यातल्या त्यात तरुणांकडनं फार अपेक्षा व्यक्त केली जाते आणि तरुणांनी हे काम फार चांगल्या रीतीने तरुणांना करता येईल. शासकीय योजनातून पैसे येतात, निर्णय योजनातून पैसे येतात, ते खरोखर आपल्या गावापर्यंत येतात की नाही, आपल्या गावात वापरले जातात की नाही, ही जलसंवर्धनची कामं निर्णय ठिकाणी चालू होणार आहेत ही आपण व्यवस्थित रीतीने चालता आहेत की नाही, तर याच्यामध्ये कुठे लिकेजेस आहेत याच्याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच आपल्याला काहीतरी प्रगती घडेल असं मला वाटतं. याच्या पलीकडे जर फार प्रगती होऊ शकेल असं मला वाटत नाही. तरुणांकडनं खूप अपेक्षा व्यक्त केल्या जातात परंतु तरुणांकडनं लोकांच्या म्हणजे जसं आता संग्रामबाबू किंवा गोळेसाहेब माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त करतात तर त्या अपेक्षा पूर्ण करणं हे माझं काम आहे. तसं तरुणांकडनं सगळ्या समाजाच्या खूप अपेक्षा असतात पण प्रत्यक्षात तरुणच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय करतो हे फार महत्वाचं आहे. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आपण निम्म्या वेळा असं बघू की तरुण चकाट्यापिठेत बसलेले असतात, बेकार बसलेले असतात आणि मग आम्हाला काम नाही हे त्यातलं सगळ्यात मोठं बळगाण आहे. आपल्याला काम नाही ही गोष्ट मला मान्य आहे परंतु मग हा वेळ कुठेतरी शोधू की आपल्याला लावता येऊ शकेल, आपल्याला काहीतरी वाचता येईल, आपल्याला काहीतरी लिहिता येईल, आपल्याला आपल्या गावातले 2-4 जे टार्गेट वर आहेत त्यांना सुधारण्याचं काम करता येईल, आपल्या गावामध्ये कुटुंब नियोजनाचा प्रचार करता येईल, आपल्या गावामध्ये जे सुशिक्षित जे साक्षर नाही आहेत त्यांना साक्षरता देण्याच्या दृष्टीने आपली ताकद वापरते. अशा तऱ्हेने जर तरुणांनी स्वतःला गुंतवून ठेवलं तर त्याचा निश्चितच गावाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप चांगला उपयोग होणार. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण अगदी सातत्याने विचार केला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला की शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे ही अत्यंत उघड गोष्ट आहे आणि त्याच्याकरता आपण सन्माननीय शरद जोशींबरोबर अनेक वेळा आंदोलनं केली परंतु आपल्या हातात काही झालं नाही. आता शेतकऱ्यांना भावाचा माल म्हणजे
शेतीमालाला भाव का मिळत नाही हे स्टेजवर मी त्या विषयावरती फारसं खरं बोलू शकणार नाही. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगेन की 30 तारखेला 30 ऑक्टोबरला ज्यावेळी आपण त्यांचा सत्कार केला होता त्यावेळी आपले संरक्षण मंत्री आत्ताचे मुख्यमंत्री शरद आले होते आणि शरद त्यावेळेस जाहीर केलं होतं की येत्या 8-10 दिवसामध्ये आम्ही एक नवीन स्कीम जाहीर करणार आहोत ज्याच्या योगे आम्ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्याच्यानंतरच्या ज्या 1-2 महिन्यामध्ये ज्या घटना सगळ्या घडत गेलेल्या आहेत, संपूर्ण देशामधलं वातावरण जे ढवळून निघालेलं आहे, आपल्या देशामध्ये जातीवादाचे भानगडी सुरू झालेले आहेत, जागोजागी दंगे सुरू झालेले आहेत, मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत, आणखीन काही प्रकार घडले आहेत, घडतील, याच्या पुढे घडणार नाही असं ते आपण खासदार सांगू शकणार नाही. आणि या सगळ्या अस्थिरतेमध्ये, राजकीय अस्थिरतेमुळे कुठलं शासन काम करायचं तुम्हाला दूर लागू करायचं तुम्ही विचार करा. आपण बघायला विचारलं वाटतं की मुख्यमंत्री निधीतून दिलेले चेक परत आले, मुख्यमंत्री निधीचे पैसे संपले. आता मुख्यमंत्री निधीचे पैसे संपले म्हणजे काय नाईक साहेबांनी उडवून टाकले का स्वतःच्या घरी येऊन गेले अशातला काही भाग नाहीये. तर नाईक साहेबांनी जेवढे लोक दंग्यात वाढले होते किंवा दंग्यात ज्यांची नुकसानी झाली होती त्यांना ते मदत म्हणून वाटायला लागले. ते इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटायला लागले की त्यांच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री निधीमध्ये सुद्धा पैसे उरले नाहीये. इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपण आपापसात भांडून म्हणा किंवा जातीवादाच्या थैमानामुळे म्हणा आपण नुकसान केलेले. आणि शेवटी मुख्यमंत्री निधीचे पैसे संपले काय किंवा शासनाचे पैसे संपले काय, ते पैसे आहेत कोणाचे? शेवटी पैसे आपले आहेत, सरकार आपलं आहे. आपण जे सरकारला कर देतो त्याच्यावर सरकार चालतं, आपण जी मतं देतो त्याच्यावर सरकार निवडून आलेलं आहे. आणि हे सरकार माझं आहे, हा देश माझा आहे, ही भावना जोपर्यंत आपण स्वतःच्या मनात 100% रुजवून घेणार नाही आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. आणि मलाही तुमचं नेतृत्व करायला काही फारसा आनंद वाटेल अशातला भाग नाही. कोणाला वाटलं असेल की मी मुद्दाम ठेवणे मारले तर तसा माझा काही उद्देश नाहीये. जे सत्य आहे ते बोलणे माझं काम आहे आणि मी ते कायम करत राहील एवढंच मी आपल्याला या पुस्तकाने सांगू इच्छितो. माझ्यावरती आपण थोडी जी काही जबाबदारी टाकू इच्छित आहात, माझ्यावरती आपण जे काही प्रेम व्यक्त केलेलं आहे मी त्या प्रेमाला पात्र राहण्याचा प्रयत्न करीन. आणि आपण माझा सत्कार केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.